पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपत्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंधुर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मनिरीव तमसा राशी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृताय या विनावर दंड मंडित कराय या श्वेत पद्मासनाय या ब्रह्माच्युत शंकर प्रभूर्ती वीरदेवे सदा वंदिता समपतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहाय। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमा वंदे परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानमी पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पदे फणिकालिया स्पर्शिला ती पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनम। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनम। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तथे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं रमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातक नाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हरि श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 18 भाग 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः आदरे पुसता रावणासी बुद्धी स्फुरली वनरासी अपमानावया लंकिशाशी गुह्य त्यापासी अनुवादे पांडुरंगाय करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतासी रंजाऊ चित्तासी आपुलिया
माझी वाणी तुझे वर निघून नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा 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 पांडुरंगा, तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल ये तैसे गाईन मी तुझ, जनासवे काज काय माझे। करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवाय। देवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले। मनोन उधारी जो जे आपुले आपण देवाय। ब्रह्म स्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 18व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, कथेचं अनुसंधान हनुमंतरायाला एका रामभक्ताला, हरिभक्ताला लंकेचा राजा रावण कपट करण्यासाठी हरिभक्ताचं म्हणजे हनुमंताचं मरण विचारतो। आणि हनुमंतराया सत्य सांगून टाकतात की मला मरण नाही, मी चिरंजीव आहे, मी अमर आहे। मला अग्नी जाळू शकत नाही, मला पाणी बुडवू शकत नाही, कुठलंही शस्त्र माझा घात करू शकत नाही। अशा प्रकारची माझी अवस्था आहे। तरी पण सत्य सांगितलेलं राजा रावणाला अजिबात पटत नाही। हनुमंतरायांच्या अंतःकरणामध्ये एक चेतना निर्माण होते। असं काही चैतन्य फुलतं आणि त्यामुळे बुद्धी चोख स्फुरते। राजा रावणाचा लंकेशाचा अपमान करण्यासाठी हनुमंतराया राजा रावणाला आपलं मरण कशात आहे सांगतात, ते ऐका। रावण अतिशयशी कपटी, सत्य वदलो मी ज्या गोष्टी। सत्य वार्ता मानी खोटी, विकल्प पोटे रावण आहे। रावण अतिशय कपटी आहे म्हणले, लबाड आहे लबाड। कारण मी ज्या गोष्टी खरं सांगितल्या त्या सत्य गोष्टी राजा रावण खोट्या मानतो। राजा रावणाच्या मनामध्ये संशय आहे, शंका आहे। सबाह्य असत्य सदोदित, त्यास न माने सत्यत्व। सत्याशी सत्य भावार्थ, रावणात तो नाही। हनुमंतराय विचार करतात, रावण खोटारड आहे, आत बाहेर कपटी खोटी अवस्था राजा रावणाची आहे। त्यामुळं त्याला खरं कधीही पटणार नाही, खरं रुचणार नाही, खरं पचणार नाही, खरं आवडणार नाही। खरं कुणाला आवडतं? जो माणूस नेहमीच खरं बोलत आलेला आहे। खोट्याचा त्याचा काही संबंध नसतो। प्राण गेला तरी बेहत्तर, पर वचन न जाय। वचन म्हणजे काय? तर जो शब्द आहे वाणीतून बाहेर पडणार आहे तो शब्द खरा करून दाखवणं। हनुमंतराय विचार करतात, खोट्या माणसामध्ये
खरं कसं पाहायला मिळेल आणि खोट्या माणसाला खरं कसं पटेल, तो भावार्थ रावणामध्ये नाही. रावणाचा विकल्प झडे, माझे सत्यत्व दिसे रोकडे, ते साधावया धड पुढे, रावणा पुढे हुई सांगे. रावणाचा संशय गेला पाहिजे. रावणाला शंका आहे की हनुमंताला कसं काही मरण नाही. एक पालेखाईर वानर प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मरण आहे, मग हनुमंताला कसं मरण नाही. याला मरण असायलाच पाहिजे. म्हणून राजा रावणाच्या मनामध्ये संशय आहे. पण खरोखरच मला मरण नाही, मी चिरंजीव आहे, ही माझी अवस्था, हे माझं सत्य आहे. आणि हे सत्य राजा रावणाला पटवावं लागेल, त्याला अनुभवानं समजावावं लागेल. तशा प्रकारचं काहीतरी कार्य करून दाखवावं लागेल. म्हणून राजा रावणा समोर हनुमंतराया काय गुज सांगू लागले. मरण पुष्यी विश्वाशेशी, तुवा मारिले जटायुषी, तैसेच मजही तू करशी, तेने धाकेशी वदे मिथ्या. हनुमंतराया म्हणले आता थोडी बनवा बनवी करायला पाहिजे. बनवा बनवी केल्याशिवाय रावणाला पटणार नाही. कारण खरं बोललं की पटत नाही. मग फार लबाड बोलायचं नाही, पण थोडी बनवा बनवी करायची. अशीच संसारामध्ये बनवा बनवी चालते. हनुमंतराया म्हणले, हे राजा रावणा, पूर्वी अगदी विश्वासानं तू जटायूला त्याचं मरण विचारलं, रामरायाची शपथ घातली. त्या जटायूला मात्र तू राजा रावणा तुझं खोटं मरण सांगितलं आणि जटायूला तू छळून मारलं, फसवून मारलं, ठकवून मारलं. ही पूर्वीची गोष्ट माझ्या कानावर आहे म्हणले, आणि म्हणून थोडी मला तुझी भीती वाटते. म्हणून मी जरा खोटच बोललो, मिथ्या बोललो. हनुमंतराया राजा रावणाला बोलतात, रावण म्हणे हनुमंताशी, मरण भय जया पाशी, श्रीराम भक्ती कैची त्याशी, ध्यलो व्याशी राम कैचा. रावणानं लगे शास्त्रार्थ, मतितार्थ, भावार्थ, लक्षार्थ सगळं सांगायला सुरू केलं. रावण हनुमंतरायाला बोलू लागले, अरे ज्याच्याजवळ मरणाची भीती या देहाची असते त्याची राम भक्ती काय उपयोगाची, कसली त्याची राम भक्ती. देह लोभ्याला कुठं राम सापडतो का, राम भेटतो का. देह लोभी कुठं रामभक्त असतो का. भक्ताची व्याख्या तुला हनुमंता माहित नाही का. भक्त ऐसे जाना जे देहावरी उदास, गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. अरे विषय ज्यांचा नारायण झालेला असतो, ज्यांना भगवंताच्या पहिलं कुणीही आवडत नाही, सर्वात त्याची आवड मोठी भगवंताविषयी बनलेली असते, जो देहावर निराश झालेला असतो, देहाचं ममत्व सोडून दिलेलं असतं, त्याला भक्त म्हणतात. आणि तू तर घाबरतो, मरशील म्हणून, तुला रावण मारेल म्हणून भीती वाटते. असा जर देहलोभ तुझ्या ठिकाणी असेल तर तू कसला रामभक्त. रावण हनुमंतरायाला बोलतो, हनुमान मने लंका नाता, परोपदेशी अति योग्यता,
तुझी मी देखतो तत्वता, शेकी कपटता तुझ पाशी. हनुमंत या राजा रावणाला म्हणतात, तुझा मोठेपणा, तुझी योग्यता, सर्व काय म्हणले मी आजपर्यंत ऐकत आलोय, पाहत आलोय. पण राजा रावणा, तुझ्याकडे एक दुर्गुण पण आहे म्हणले, आणि तो दुर्गुण म्हणजे कपटता म्हणले. तो कपटीपणा फार तुझ्यामध्ये, तू फार कपटी आहे म्हणले. असं हनुमंत या राजा रावणाला बोलतात. कपटे होनी संन्यासी, चोरणी आणिले सीतेसी, सदाशिवे सोडविलासी, कपटे पावशी खुळक्षयम. हनुमंत या राजा रावणाला म्हणतात, तू फार कपटे राजा रावणा, तुझ्या मनामध्ये कापट्य आलं, दुष्ट बुद्धी आली. दृष्ट बुद्धी चोरी करी निरंतर. दुष्ट बुद्धी नेहमी चोरी करते. तू संन्याशी झालास, गोसावी झालास, भिक्षेचं निमित्त केलंस, आणि सीतामाऊलीला चोरून आणलंस. कपट्या, तू शंकराला सुद्धा सोडलं नाहीस. तुझा कुळक्षय झाल्याशिवाय, कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंत या राजा रावणाला बोलतो, ऐसे हनुमंते सांगता, वर्म खोचले लंका नाता, ऐक माझी मरण अवस्था, तुझ तत्वता सांगेन. असं हनुमंत यांनी राजा रावणाला त्याच्या तोंडावर, तू फार कपटी आहे, तू चोरटायस, लबाड आहेस, आणि त्या लबाड लांडग्यासारखं ढोंग करतोय म्हणजे, असं सोंग करून मला मरण विचारतोयस, तर मला सुद्धा तुझ्यासारखं थोडस बनावं लागेल. तुला खरं पटत नसेल तर काहीतरी बनवा बनवी करून सांगावं लागेल. मग ऐक म्हणले, माझं मरण कशात आहे हे तुला ऐकायचंय ना. हनुमंत या राजा रावणाला म्हणतात, तुला सांगतो, तू ऐक. ऐकावया मारुतीचे वचन, सरसावला दशानन, कपी सांगे विंदान, सावधान अवधारा. आता मारुती रया त्याचं मरण कशात आहे हे सांगण्यासाठी तयार झालेलं आहे. राजा रावणाचे कान ऐकण्यासाठी आसुसलेले आहेत, आतुर झालेले आहेत. राजा रावणाला आनंद झालेला आहे, सरसावलेला आहे राजा रावण. हनुमंत या आपलं मरण कशात आहे हे राजा रावणाला आता सांगणार आहेत. श्रोते मंडळी हो, रामभक्त मंडळी हो, हरिभक्त मंडळी हो, तुम्ही सावधानतेने ऐका. नात्रय विनंती करतात, असत्य नाही तुझशी, मरण नाही माझ्या देहाशी, मरण आहे पुच्याशी, ते मारीशी तै मी मरेन. हनुमंत यांनी सांगितलं, मी तुझ्या जवळ कधीही लबाड बोलणार नाही. मी खरं सांगतो राजा रावणा, माझ्या या देहाला मरण नाही, पण एक इलाज सांगतो म्हणले, माझ्या शेपटीला नक्की मरण आहे म्हणले. आणि शेपटीला जर तू खलास केलं, संपवलं, तर मग मी मरतोय बघ म्हणले. ऐकोनी कपीचे वचन,
ज्येष्ठ इंद्रजित श्रेष्ठ प्रधान अवघे म्हणती सत्य भाषण सेनानी सैन्य समवेत. हनुमंत यांनी आपलं मरण सांगितलं आणि राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा इंद्रजित श्रेष्ठ श्रेष्ठ प्रधान मंडळी सैन्यातले महावीर महाबळी अथी रथी सगळे म्हणू लागले वानर हनुमंताचं खरंय, त्याच्या देहाला मरण नाही, त्याच्या शेपटीला मरण असेल, तो सांगतोय ते खरंय खरंय. वायू परीस पुच्छ चपळ याचे पुच्छाशी प्रबळ बळ पुच्छ निर्दाळीले सकळ बळे गोळांगुळ न मारवे. सगळे म्हणू लागले या वानराची जी शेपटी आहे ना म्हणले वाऱ्यापेक्षा सुद्धा तेज गतीनं कार्य करते, चपळ आहे म्हणले. या शेपटीमध्येच खरी ताकद आहे म्हणले, खरं बळ आहे म्हणले. आणि आतापर्यंत एवढे सगळे मारले ना म्हणले या शेपटीनं सगळे संपवले. या शेपटीच्या बळामुळं या वानराला आपल्याला मारता येत नाही, म्हणून शेपटीला संपवलं की आपोआप गोलांगुळ म्हणजे हे वानर मरेल. अशी सगळी विचार विनिमय करू लागली. पुच्छे मारिला रथ सारथी पुच्छे इंद्रजिता वाता हाती पुच्छेर निराविली ख्याते विराघाती कपी पुच्छ. सगळेच म्हणू लागले शेपटीनं सगळ्यांचा घात केलेला आहे. रथ सारथी रथाचे घोडे इंद्रजिताची आबरू वेशीला टांगणं, इंद्रजिताला गांजणं, वीरांचा रणांगणामध्ये घात करणं, हे सगळं कार्य एका शेपटीनं केलेले आहे. इंद्रजित बोले देखो निरन उच्चातिशयसी दारुण उच्चा मारू जाता पण रण कंदन करील. आता हनुमंत यांनी सांगितलं, भर सभेमध्ये सांगितलं, सगळी प्रधान मंडळी सगळी सेना आहे, राजा रावण आहे, ज्येष्ठ पुत्र इंद्रजित आहे, श्रेष्ठ श्रेष्ठ प्रधान आहेत, सगळ्याच्या समक्ष हनुमंत यांनी सांगितलं मला मरण नाही, माझ्या शेपटीला मरण आहे. इंद्रजित बोलू लागला. इंद्रजित म्हणाला मी या शेपटीचा अनुभव घेतलेला आहे, शेपटीकडे फार बळ आहे, शेपटीला मारणं रावण महाराज एवढं सोपं नाही. शेपटीला संपवायचा आपण जर प्रयत्न केला तर शेपटी काही शांत राहणार आहे का? रणकंदन करेल आणि सगळ्यांचा बिबूड करून टाकेल, होत्याचं नव्हतं करेल. शेपटीला संपवणं एवढं सोपं नाही. राजा रावणाचा ज्येष्ठ पुत्र बनतो. उच्च खवळल्या अद्भुत वीर मारील समस्त लंका करील वाताहात लंकानाथ केविवाचे. इंद्रजित म्हणू लागला शेपटी जर खवळली तर सगळ्या महावीरांची मडी पाडेल, लंकेचा नाश करून टाकेल, मग राजा रावण कसा वाचेल. इंद्रजित सेनानी प्रधान अवघे कापती पुच्छा भेन ते देखो निदशानन स्वयापन विचारी. शेपटीच्या भीतीनं सर्व सेनापती प्रधान मंडळी महावीर मंडळी स्वतः राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा इंद्रजित घाबरून गेलेले आहे, थरथर कापू लागलेले. हे राजा रावणानं पाहिलं
राजा रावण हनुमंतरायाला काय विचारू लागले. हनुमंतासी पुसे रावण उच्चातिशय दारुण कैश्यानी पावेल मरण सत्य संपूर्ण सांगावे. बघा, एखाद्याला मारायचा ध्यास घेतला, लोक किती त्याला विचारतील, काय काय विचारतील, कसं कसं विचारतील, आणि त्याचा छळ करून कसं मारतील. ज्याचा छळ होणार आहे, ज्याला त्रास होणार आहे, तो अशा आपल्या सगळ्या असणाऱ्या वर्माच्या गोष्टी अशा दुष्टांना सांगेल. सांगितल्या तर खरं सांगेल. कुणाला आपला नाश व्हावा वाटतो, कुणाला आपण संपावं वाटतं, कुणाला आपल्याला त्रास व्हावा वाटतो, कुणालाही वाटत नाही. पण राजा रावण म्हणतो, ए हनुमंता, तुझी शेपटी फार पराक्रमी आहे म्हणले. अरे आम्ही त्या शेपटीला मारायचं कसं, शेपटी मरेल कशी. राजा रावणाला एवढी पण अक्कल नाही. वानर शेपूट वेगळा आहे का. अहो, शेपटी एवढी कार्य करते, आतापर्यंत एवढे वीर संपवले, त्या शेपटीला मरण असेल का. पण काही वेळा दृष्ट बुद्धी, दुर्बुद्धी ही कधी सुचते तर विनाशकाली विपरीत बुद्धी. ज्याचा पापाचा घडा भरलाय ना, ज्याचा शेवट आलाय, त्याला अशा गोष्टी सुचतात. आणि हनुमंतरायाला राजा रावण म्हणतो, हे शेपटी म्हणले तुझी फार दुर्धर आहे म्हणले. तिला कसं मारावं लागेल रे म्हणले, काय करावं लागेल म्हणजे तुझी शेपटी मरेल. खरं खरं सांग बर हनुमंता. हनुमंत म्हणे दशशिरा उच्चाचे मरणाती दुस्तरा तेले तुपे भिजवोनी वस्त्रा उच्चा समग्र गुंडाळावे. हनुमंतराय म्हणले, ए दहा तोंडाच्या राजा रावणा, माझ्या शेपटीचं मरण फार विचित्र आहे म्हणले, फार अवघड आहे म्हणले. ती सजासजी मरत नाही, फार कठीण आहे म्हणले ती मरणं. पण त्यातल्या त्यात तुम्हाला उपाय सांगू का म्हणले. काय करा म्हणले, तेलात तुपात कपडे भिजवा म्हणले, आणि ती भिजवलेली तेला तुपातली कपडे माझ्या शेपटीला गुंडाळा म्हणले. अजून तुम्हाला पुढे सांगतो तसं करा. हनुमंतराया सांगू लागले. हनुमान मारावया निर्धारी अग्नी लावावा पुच्छागरी ज्वाला धडाडिल्या अंबरी मरण वानरी तात्काळ. हनुमंतरायाने राजा रावणाची लंका सगळी जाळून टाकायचा विचार मनामध्ये धरलेला आहे. म्हणून हनुमंतराया राजा रावणाला म्हणतात, तेला तुपात कपडे भिजवा, ती वस्त्र माझ्या शेपटीला गुंडाळा, त्या कपड्याला आग लावा, अग्नी लावा. मग त्या अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत भडकतील. मग शेपटी जळून खाक होईल. आणि शेपटी जळाली की मग ताबडतोब मलाही मरण येईल. उघडे राहिल्या तिळभरी मरण नये पुच्छावरी येईल राक्षसा महामारी करील बोहरी लंकेची. पण त्याचा एक नियम आहे म्हणले हनुमंतरायाने. भर सभेमध्ये राजा रावणाच्या शेपटीचा नियम सांगतो म्हणले, ऐका.
जेवढी शेपटी आहे ना म्हणले तेवढी शेपटी तेला तुपात कपडे भिजवून गुंडाळायची. शेपटीची एक तिळभर जरी जागा उघडी राहिली आणि तुम्ही जर ती कपडे पेटवून दिले, आग लावली, तर मात्र शेपटी मरणार नाही. आणि मग मात्र उलट चक्र फिरेल म्हणले. सगळ्या राक्षसांची महामारी होईल, सर्व लंकेचा नाश होईल, शेपटी कुणाला सोडणार नाही. हनुमंतराया बोलतात, हनुमान मनावा कपटी, मी सांगतो सत्य गोष्टी, ऐशी अंगवन असेल लाटी, तरी तू वेष्टी कपी पुच्छा. हनुमंतराया राजा रावणाला म्हणतात, राजा रावणा तू कपटी आहे, तू कपटी आहे म्हणून मला कपटी समजू नको, तसा विचार तुझ्या डोक्यातही आणू नको. मी सांगतोय ते खरं सांगतोय असं तू मान. तुझी जर अंगवन असेल, तुझ्याकडे शक्ती असेल, तर मग तेला तुपात कपडे भिजवून माझ्या शेपटीला गुंडाळायला सुरुवात कर राजा रावणा. हनुमंतराया सांगतात, ऐसी तुझा असेल शक्ती, हे घे पुच्छ देतो हाती, शीघ्र ते वस्त्र प्रयुक्ती, अति निगुती गुंडाळावे. हनुमंतराया म्हणले, हाय का तुझ्याकडे सामर्थ्य? जर तुझ्याकडे माझ्या शेपटीला तेला तुपात वस्त्र भिजवून पेटवून द्यायची ताकद आहे का, सामर्थ्य आहे का? जर असेल तर हे घे शेपूट, मी तुझ्या हातात देतो म्हणले. जोपर्यंत तुम्ही वस्त्र गुंडाळताय, जोपर्यंत तुमचं कार्य तुम्ही तत्परतेनं करताय, तोपर्यंत कुणालाही शेपटी झपाटा, टोला, दणका, मार किंवा त्याच्याबरोबर रणांगण करणार नाही. हे घे म्हणले माझी शेपटी, विश्वासानं तुझ्या हातामध्ये देतो. ताबडतोब तेलानं तुपानं भिजवलेली वस्त्र माझ्या शेपटीला गुंडाळायला अति निगुती चालू करावं, असं हनुमंतराया राजा रावणाला सांगतो. पुच्छ गुंडाळावया ओढा ओढी, स्त्री पुरुष नागवी उघडी, लंका नागविली रोकडी, कडो विकडी पुछायची. आता हनुमंतराया काय करणार आहेत? तर ज्यावेळेस राजा रावण तेला तुपातली कपडे हनुमंतरायाच्या शेपटीला गुंडाळण्याचा प्रयत्न करणार आहेत, कपडे भिजवून शेपटीला गुंडाळली जाणार आहे, त्यावेळेस हनुमंतराया कुणाच्याही अंगावर कपडा शिल्लक ठेवणार नाहीत. लंकेमध्येच कपडा शिल्लक ठेवणार नाहीत, लंकेमध्ये तेल तूप शिल्लक ठेवणार नाही. सगळ्या घरोघरी कडो विकडी, जिकडं तिकडं ही शेपटी सगळ्यांची नागवण करणार आहे, फजिती करणार आहे. सभा नागविली म्यानिशी, लंका नागविली दिवशी, उच्च करोनी कासाविशी, राक्षसाशी उगानू. रात्रीमध्ये मी सभेची फजिती केली, लंकेची नागवण दिवसा करू आणि या राक्षसांचा नाश करू. हनुमंतराया ठरवतो, उच्च गुंडाळावयाचे मिशी, राजदारी चोट्यापाशी, लंका नागवी करीन दिवशी, राक्षसाशी गांजोनी. हनुमंतरायांनी ठरवलं. हनुमंतराया विचार करतात, आता हे निमित्त आहे म्हणले, शेपटीला कपडे गुंडाळायचे, शेपटी पेटवून द्यायची. पण हनुमंतरायाची शेपटी तुम्हाला माहिती आहे का, कितीही लांबते, जेवढी लांबवेल तेवढी लांबते. अहो आता हातभर गुंडाळायची राहिली दिसोस तर पुन्हा हातभर लांबते. आता थोडी राहिली, 1 फूटभर राहिली गुंडाळायची, आणा रे आणा कपडे म्हणूस तर पुन्हा लांबते.
हनुमंतरायाची शेपटी ही सदैव लांबणारी, म्हणून तेव्हापासून मन पडलेले, काय लगा तुझं काम त्या वानराच्या शेपटीसारखं सारखं लांबतोय म्हणले. तेव्हापासून मन पडलेले. आणि हनुमंतरायाचा हाच विचार आहे की आता भर दिवसा राजा रावणाच्या लंकेतली स्त्री पुरुष राक्षस राक्षसनी सगळ्या मंडळींना नागड उघड करू, कुणाच्याही अंगावर थोडा सुद्धा कपडा शिल्लक ठेवायचा नाही, सगळ्या राक्षसांना गांजून टाकायचं, असा विचार हनुमंतरायाने केलेला आहे. उच्च गुंडाळा वयाचे चाडा, साठवणे कापड तळतळा, तिला साठी लावू झगडा, तेलिया राजदंडा करू ठावो. हनुमंतराया म्हणतात, शेपटीला कपडे गुंडाळण्याच्या इच्छेनं अहो जी असणारी भरजरी वस्त्र आहेत, कधीतरी नेसायला ठेवलेली असतात घरामध्ये, लग्न समारंभामध्ये जाताना घालायला, मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये जाताना, कुठंतरी हौशेनं फिरायला जाताना, असे जे काही मौल्यवान भरजरी महागाईची अशी साड्या वस्त्र कपडे जी ठेवलेली असतात ती सुद्धा मी शिल्लक राखणार नाही म्हणतात. त्या सगळ्यांचा झाडा घेऊ, सगळे लंकेतले वापरायचे ठेवणीतले सगळी वस्त्र शेपटीला गुंडाळायला लावू आणि सगळेच नागवे उघडे करू. पर एवढी कपडे गुंडाळायची म्हणल्यावर जे असणारे तेले आहेत त्या तेल्यांचे घाणे आहेत, ते जेवढं तेल काढतील तेवढं तेल, जिथं तूप बनवलं जातंय तेवढं तूप सगळं त्या कापडाला भिजवण्यासाठी आणावं लागेल. आणि नाही जर तेल्यानं तेल दिलं तर राजा रावण त्यांना शासन करेल, दंड करेल. असा तेला तुपाचा नितोडा करून टाकू, संपवून टाकू, लंकेमध्ये काही एक शिल्लक ठेवायचं नाही. हनुमंतरायाने शेपटीला कपडे गुंडाळण्याचं पेटवून देण्याचं निमित्त करून लंकेमध्ये झगडा लावायचं ठरवलेलं आहे, लंका नागडी उघडी करायची ठरवलेली आहे. असा विचार हनुमंतराया करतायत. आवडी हनुमंताची पोटी, नगर नागवू पुच्छासाठी, अग्नी लावू लंका त्रिकुटी, राक्षस कोटी आजी भाजू. हनुमंतरायाच्या अंतकरणामध्ये एक आवड निर्माण झालेली, इच्छा निर्माण झालेली आहे. लंका नगरी नागवी उघडी करायची. बारकी असू, मोठी असू, म्हातारी असू, तरणी असू, कुणाच्या अंगावर कापड ठेवायची नाहीत. आणि ज्यावेळेस सगळे कपडे आणून शेपटीला गुंडाळले जातील, ज्यावेळेस आग लावली जाईल, त्यावेळेस हे लंकेचं त्रिकुट आहे ना सगळं जाळून टाकू म्हणजे. इकडं तिकडं शेपटी नाचवायची, कुणाचं घर सोडायचं नाही, कुणाचं दार सोडायचं नाही, कुणाचं दुकान सोडायचं नाही, कुणाचं ऑफिस सोडायचं नाही, कुणाची सभा सोडायची नाही, कुणाचा महाल सोडायचं नाही, काही सोडायचं नाही, सगळीकडे पेटवून द्यायचं म्हणले, सगळीकडे आग लावून टाकायची. एवढंच नाही तर हे राक्षस राक्षसनी येतात ना म्हणले, त्यांच्या अंगावर सुद्धा ही पेटलेली शेपटी टाकायची म्हणले, सगळ्यांना होरपळून भाजून काढायचं. जसं भरतासाठी वांग भाजतात ना तशी सगळ्यांची अवस्था करून टाकू, कोट्यावधी राक्षसांना आज होरपळून काढू, भाजून काढू, असा विचार हनुमंतरायाने केलेला आहे. ऐशे विचारोनी चित्ती
पुच्छ दिले रावणा हाती, पुढे पुच्छाची व्युत्पत्ती लाविली ख्याती ते ऐका. असा विचार हनुमंतरायांनी केलेला आहे. आणि हनुमंतरायांनी आपली शेपटी रावणाच्या ताब्यात, रावणाच्या हातात दिलेली आहे. बघ म्हणले, हाय का तुझी ताकद? बघ तुला जमत असेल तर तेला तुपात कपडे भिजवून माझ्या शेपटीला गुंडाळून पेटवून दे. आता शेपटी काय ख्याती करील याचं चिंतन आपण पुढील भागात पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. एक एक अक्षरम पुसम मापातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पल श्यामम राम राजीव लोचनम. जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. एक एक अक्षरम पुसम महापातक नाशनम. जय श्री राम. जय जय श्री राम. श्री राम जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय जय श्री राम. श्री राम जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय जय श्री राम. श्री राम जय राम. जय जय राम. केशवा नारायण माधव गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायण माधव गोविंद. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध. पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना भूपेंद्र हरिहरा. श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.